मुख्य धर्म आदि चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर न घालावे धाव मनाची ओढी वचन आवडी संतांची अंतर्यारा हे वचनाचा विश्वास न उगे उपदेश तुका म्हणे न घालावे धाव मनाची ओढी वचन आवडे संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या प्रबोधने कथेचा विस्तार प्रबोधने कथेचा विस्तार प्रबोधने कथेचा विस्तार ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्यांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वंदो रंग भूमिका कीर्तने उभी होती त्या लोकात टाळ मृदंग श्रुती देखा त्या माझे नमन दंडवत मस्तक हे पायावरिया वार करी संतांचा वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरिया वार करी संतांचा वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू उचित जाणावे मुख्य धर्म आदि चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर न घालावे धाव मनाची ओढी वचन आवडी संतांची. आज आपल्या या पाटोदा गावी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय श्रद्धेनं भावनेनं निष्ठेनं प्रेमानं आपण सर्वजण मंडळी एकत्रित येत स्त्री पुरुष माता मावल्या आबाल वृद्ध सर्वांच्या सहकार्यातून दानशूर दात्याच्या सहभागातून अन्नदान करणाऱ्या अन्नदात्याच्या सहभागातून संपन्न होत असणारं आपलं हे पारमार्थिक अनुष्ठान मानवी जीवनाचा हेतू सफलतेकडे जावा या हेतूनं जी साधना करावी लागते त्या साधनेला परमार्थ हे नाव आहे. आणि या परमार्थातली वृत्ती अखंड टिकून राहण्याकरता जे ऐकावं लागतं त्याचं नाव कीर्तन आहे. आणि या कीर्तन परंपरेची आपण जोपासना करत आहात म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. सध्याच्या या धावत्या गतिमान कलीच्या विकृत काळामध्ये मानवी प्राण्याला सुखाच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचायचं असेल तर एकच विचार कामयाबी, त्याला पवित्र वारकरी संप्रदायाची विचारधारा म्हणतात. आणि ही वैचारिकता एवढी मजबूत आणि बलवान आहे, जगातल्या प्रत्येक माणसाने याचं आचरण करायचं ठरवलं तर जगामध्ये दुःख नावाचा पदार्थ शोधावा लागेल. आणि म्हणून आज समाजामध्ये संत विचाराची फार आवश्यकता आहे. समाजातली जाणीवता, समाजातला प्रेमीपणा, समाजातला श्रद्धाळूपणा, समाजातला सदाचार जिवंत राहावा असा वाटत असेल तर संत विचाराचा जागर करावाच लागेल, याच्यात काही शंका नाही. त्याशिवाय समाजामध्ये शांती निर्माण होऊ शकत नाही. म्हणून आज
संत विचाराची समाजाला आवश्यकता आहे. आणि ज्या ज्या वेळेला हा समाज संतांच्या विचाराप्रमाणे कर्म करतो त्यावेळेला त्यानं ते केलेले कर्म हे जगाच्या पुढं आदर्श कर्म ठरत असतात. आणि म्हणून अंतकरणातला सद्भाव जागा व्हावा, परमात्मा प्रेम निर्माण व्हावं, परमात्म्याची कृपा आम्हाला प्राप्त व्हावी, अशी आमच्या अंतकरणातली वृत्ती जागी राहावी, याकरता कीर्तन ऐकायची असतात. म्हणून कीर्तन परंपरा सांभाळायची असतात. जवळजवळ 87 सालापासून हा महोत्सव आपण भव्य प्रमाणामध्ये करत आहात. सर्व ग्रामस्थ यामध्ये सहभागी आहेत. गावकरी मंडळीचं सहकार्य तर आहेच आहे, पण जवळजवळ 87 पासून हा नित्यनेम आपण चालवता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मगाच आमचे श्रीयुत पंजाबरावजी बोराडे यांनी मला सांगितलं की आम्ही याच्यामध्ये आल्यापासून ही सगळी मंडळी, तरुण मंडळी याच्यामध्ये सहभागी झालीच पाहिजेत. कारण वारकरी संप्रदाय हा तरुणांनी प्रस्थापित केलेला संप्रदाय आहे. जगातल्या तरुणानं कसं जगलं पाहिजे हे जगून दाखवणारी परंपरा ज्या भारतातल्या तरुण संतांनी जगाच्या समोर मांडली, त्या संत परंपरेतले आम्ही लेकरं आहेत. वयाच्या 16व्या वर्षी वेगळ्या विचारानं वेडी झालेली मुलं आपण पाहतो, पण त्याच वयामध्ये आपल्या विचारानं जगाला वेड लावणारे ज्ञानोबा या देशानं पाहिलेली आहेत. भारतीय तरुणांचा इतिहास वेगळा आहे. वारकरी संप्रदायाचा आणि तरुणांचा संबंध आहे असं म्हणण्यापेक्षा वारकरी संप्रदायच तरुणांचा आहे. कारण आपलं जीवन भंगुने म्हणून आपल्या हातात अभंग दे जगद्गुरु तुकोबाराने वैकुंठ गमन केलं त्यावेळेला फक्त 42 वर्षाचं वय आहे. आणि म्हणून तरुणांचा आणि या संप्रदायाचा अनन्य संबंध आहे. गावातले तरुण मंडळी यामध्ये सहभागी आहेत असं पंजाबरावने सांगितलं. आपण ज्यांच्या मुखारविंदातून भागवत कथा श्रवण करत आहात असे आमचे परमश्री हरिभक्तीपरायण आदरणीय अशोक महाराज आपल्या गावातीलच आहेत, पण पुणे जिल्ह्यामध्ये फारसं त्यांचं वास्तव्य आहे. आणि त्यांच्यामुळं या ठिकाणी गावकऱ्याच्या प्रेमामुळं माझा येण्याचा योग आहे. आणि पुन्हा भावकीचं गाव पाहण्याचा योग आला. सगळं गावच जवळजवळ भावकीचं आहे ना, मग त्याच्यामुळं तो एक योग डबल या ठिकाणी प्राप्त झाला. महाराजांच्या मुखातून आपण कथा ऐकत आहात. परमात्म्याची पवित्र कथा ही आपल्याला परमात्मामय बनवत असते. कथा ऐकायची कुठपर्यंत असा प्रश्न निर्माण झाला की समजायचं यानं कथा ऐकलीच नाही. कारण कथा ऐकायचीच नाही. मग पिबत भागवतम रसमालयम मोहरो रसिका भो भाविका, हा भागवत प्यायचं आहे. पिबत भागवतम कुठपर्यंत? मोक्षपर्यंत. जोपर्यंत परमात्म तत्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत ऐकत राहावं. सदा शव्य सदा शव्य सदा शव्य श्रीमद भगवती वार्ता. म्हणून परमात्म्याची पवित्र असणारी ही भागवत कथा आपण महाराजांच्या मुखातून श्रवण करत आहात. अतिशय आनंद आहेत, भाग्यवान आहेत आपण. खरं पाहिलं तर आपण सप्ताह करतो म्हणण्यापेक्षा देव आपल्याकडून हे करून घेतो हे आपलं भाग्य समजा. कारण परमात्म्याला ज्याच्याकडून परमार्थ करून घ्यायचा त्याच्याकडूनच करून घेतो, अन्यथा करून देत नाही परमार्थ. मात्र तुम्ही भाग्यवान आहेत की परमात्मा तुमच्याकडून हे कार्य करून घेतो. म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. विठाला 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 विठाला
देशाचा गौरव हा तरुणांनी वैराग्यानं गौरविलेला गौरव आहे. आम्ही ज्या देशातले लेकरं आहोत, त्या देशाची संस्कृती, त्या देशाची विचारधारा, त्या देशाची तत्वप्रणाली ही जगावेगळी आहे. आपल्या पित्यानं निर्माण केलेलं साम्राज्य, त्या साम्राज्याचं रक्षण करत असताना वाट्याला आलेल्या अनेक लढाया, त्या लढाया खेळत असताना पाठीमागल्या समाजाकरता काहीतरी आपले विचार जिवंत राहावेत म्हणून संस्कृतचे ग्रंथ लिहून ठेवत, आपली धर्मनिष्ठा परत करत, तापलेल्या सळ्या डोळ्यामध्ये झेलत मृत्यूला आलिंगन देणाऱ्या धर्मवीर संभाजीराजाची ही भूमी आहे. आणि म्हणून या भूमीचा गौरव वेगळा आहे, या भूमीचा त्याग वेगळा आहे, या भूमीची शिकवण वेगळी आहे. संपूर्ण मानवी समाजाला सुखानं झोपता यावं या करता आपल्या लेकराला एक दिवसही सुखामध्ये न झोपू देणाऱ्या जिजाबाई साहेबाची ही पवित्र भूमी आहे. आणि म्हणून या तरुणांच्या मनामध्ये तो सद्भाव, तो सदाचार जागा करण्याकरता संतांच्याच विचाराची गरज आहे. म्हणून कीर्तन परंपरा आहेत. या प्रसंगानं चिंतन करत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा हा अभंग उपदेशाची भूमिका असणारा आणि आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत उचिताची अनुभूती आपल्या समोर प्रगट करणारा अभंग आहे. विठाला 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 उपदेशाचा विचार करत असताना तीन गोष्टीचं चिंतन करावं लागतं. एक, उपदेश, उपदेशक आणि उपदेश्य. उपदेश कोणाला करायचा, उपदेश करणारा कोण आणि उपदेश काय, या तीन गोष्टीचा विचार फार महत्वाचा आहे. कोणाचाही उपदेश फलद्रूप होत नाही. शब्द तेच असतात, शब्द क्रांती करत नाहीत. ते शब्द ज्या महापुरुषाच्या मुखातून निघत असतात त्या महापुरुषाचं सामर्थ्य क्रांती करत असतं. ज्या वेळेला भारत माता परकीयांच्या ताब्यामध्ये होती त्यावेळेला एक क्षत्रिय वीर सम्राट महापुरुष भारतातल्या तरुणांना साथ घालत होता. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. त्यावेळेला भारतातले तरुणाई उघड्या छातीवर गोळ्या झेलत पळत होती. ही किमया शब्दाची नव्हती. ते शब्द ज्या सुभाषचंद्र बोसच्या मुखातून निघत होते त्यांचं सामर्थ्य तरुणाला उघड्या छातीवर गोळ्या झेलायला प्रेरित करत होतं. ही किमया शब्दाची नसते. म्हणून उपदेशक कोण आहे याला फार महत्व आहे. उपदेश कोणाचा ऐकावा हा विचार तर नंतर आहे, पण उपदेश कोणी करावा हा विचार फार महत्वाचा आहे. कोणाचाही उपदेश फलद्रूप होत नाही. त्याचं कारण असं आहे की तुकोबारायांचा उपदेश आपल्या जीवनाचा उद्देश सफल करण्याकरता असतो आणि तुमचा आमचा उपदेश स्वतःचा उद्देश साधवण्याकरता असतो. विठाला तसं सध्या उपदेश करणाऱ्याची संख्या कमी नाही. सध्या सांगणारे पुष्कळ आहेत, ऐकणारेच कमी आहेत. आता सांगणाऱ्याला कमी नाही, सांगणारे पुष्कळ झाले, सांगायला काही अडचण नाही. आणि आता पहिल्यासारखं काही अवघड बी राहिलं नाही. जुन्या काळामध्ये आमच्या मात्या मावल्याला जर सुंदर भाजी करायची असेल तर अगोदर मसाला तयार करावा लागायचा. मसाला तयार करायचा म्हटलं की ती मिरच्या वेगळ्या वाळवायच्या, लसूण वाळवायचा, त्याचं प्रमाणात तळायचं, ते एकत्र कुटायचं, मग मसाला, मग फोडणी, मग भाजी. आता तसं नाही. आता रेडीमेड पुड्या मिळायला लागल्यात बाजारात. फक्त पुड्या सोडायला जमलं की भागलं. विठाला विठाला मात्र ज्यांच्या उपदेशानं आपल्या जीवनाचा परमात्मा प्राप्तीचा उद्देश सफल होतो, जीवनाची धन्यता अनुभवायला मिळते आणि जीवनाची सफलता साधता येते, त्यांचा उपदेश आपण जर ऐकला तर जीवन सफल आहे, अन्यथा नाही. तुकोबारायांचा उपदेश कशा करताय? तुकोबारायांच्या उपदेशाचं सामर्थ्य काय? ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्यानं उपदेश करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तुकोबारायांचा जर आपण संबंध पाहिला तर मी काय बोलतो तुमच्या लक्षात येईल. एका वाक्यामध्ये सांगून मी पुढे चलतो. कीर्तन कसं ऐकावं,
हे शिवाजी राजाकडून शिकावं. शिवाजी राजाकडून सगळं शिकायसारखं आहे, पण कीर्तन कसं ऐकावं हे पण त्यांच्याकडून शिकावं. छत्रपती शिवाजीराजाच्या कीर्तनामध्ये शिवाजीराजे बसल्यानंतर कीर्तनाशी एकरूप होऊन जात महाराजांच्या मुखातला निघालेला एक एक शब्द आपल्या हृदयामध्ये चातक पक्षासारखा साठवावा, त्याचा विचार करावा आणि त्याच्यामध्ये एकरूप होऊन जावं. एवढं एकरूपतेनं शिवाजी महाराज कीर्तन श्रवण करत. महिपती बाबाच्या चरित्राचा जर विचार केला, पहिल्या प्रथम शिवाजीराजे ज्यावेळेला तुकोबऱ्यांच्या कीर्तनात आले आणि तुकोबऱ्यांचं कीर्तन ऐकल्याबरोबर एकाच कीर्तनात वैराग्य निर्माण झालं आणि सर्व सोडून जंगलात जाऊन तपश्चर्या करावी अशी वाटली. कसं काय केलं असं कीर्तन जरा विचार करा. आम्ही कीर्तन ऐकता ऐकता मी काहीच म्हणलं नाही, कीर्तन ऐकता ऐकता आता उचलायची तयारी झाली आपली, तरी आणखीन आम्हाला घर सुटत नाही. एक कीर्तन ऐकलं शिवाजीराजांनी, एक वैराग्य निर्माण झालं. आईसाहेबाला निरोप गेला, आईसाहेब शिवाजीराजांच्या अंतःकरणात तुकोबऱ्यांच्या कीर्तनानं वैराग्य निर्माण झालंय. कदाचित तुकोबऱ्यांकडेच्यामुळे वैराग्य निर्माण होऊन शिवाजीराजे जंगलात जाण्याच्या विचारात आहेत. आईसाहेबाला कळालं, आईसाहेब धावत आल्या, तुकोबऱ्यांकडे निरोप पाठवला. तुकोबऱ्यांपुढे पदर पसरला. महाराज, तुमच्या सगळ्याची कीर्तनं चालू राहावीत म्हणून एक मुलगा भवानी मातेकडून मागून घेतलाय. तेवढा मुलगा जर संन्याशी कराल तर या देशात पुन्हा संन्यासी दिसेल का याचा विचार करा. तुकोबऱ्या म्हणले, आईसाहेब काळजी करू नका, मी उपदेश करत असताना सगळ्याच्याच गळ्यामध्ये धापाच माळा घालून त्याच्या अंगाला राख लावून बसवत नाही. तुकोबऱ्यांच्या उपदेशाचं वैशिष्ट्य आहे. तुकोबरे सगळ्यालाच माळा घालून बसवत नाहीत. तुकोबरे सगळ्याला सारखा उपदेश करत नाहीत. तुकोबरे ज्या वेळेला उपदेश करायची वेळ येते त्यावेळेला अधिकाराचा विचार करून उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, चाहे झेटास तैसे देऊ, चाहे झेटास तैसे देऊ, चाहे झेटास अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ, साहे ओझे त्यास तैसे देऊ, साहे ओझे त्यास तैसे देऊ, साहे ओझे त्यास तैसे देऊ. अधिकार तैसा कर उपदेश. कोणाचा अधिकार काय त्याच्याप्रमाणे उपदेश आहे म्हणून तुकोबऱ्याच्या विचाराचा विचार जगातले प्रत्येक तत्ववेत्ता आज करतोय. जर तुम्ही जगातल्या प्रत्येक तत्ववेत्याच्या विचाराचा विचार केला तर ख्रिश्चन असतील, सगळ्या धर्मातले, त्या प्रत्येक धर्माच्या प्रचारकाकडे विचारकाकडे तुकोबऱ्यांच्या विचाराचा विचार आहे. मी त्याच्यावर आता बोलत नाही, मला पुढे जायचं आहे. तुकोबऱ्या म्हणले, काळजी करू नका आईसाहेब, शिवाजी राजांना मी स्वराज्याकरता प्रेरित करतो, त्याच्याकरता पायकीचे अभंग आहेत. तुकोबऱ्यांच्या विचाराचं सामर्थ्य एका वाक्यात सांगतो. शिवाजीराजे कीर्तनात बसत असताना ज्या वेळेला यवनांच्या लोकांना कळालं, शत्रूच्या सैन्याला कळालं, शिवाजीराजे कीर्तनात निशस्त्र बसतात, पकडण्याकरता शत्रूचं सैन्य आलं, कीर्तनाला वेढा टाकला. शिवाजीराजे कीर्तनात एकरूप आहेत, आजूबाजूला कोण आलं याची खबर नाही. कीर्तना महाराजांच्या मुखातला शब्द, आपलं हृदय, तुकोबऱ्यांच्या चेहऱ्याकडे नजर लागलेली, आजूबाजूला काय चाललंय काही जाणीव नाही. भोवताली सैन्य आलेलं आहे, पकडण्याकरता तयार आहे, पण शिवाजी राजांचं लक्ष तिकडं बिलकुल नाही, लक्ष कीर्तनाकडे आहे. जरा कल्पना करा किती एकाग्र चित्तानं कीर्तन ऐकत असतील. थोडं आमचं खुसूर खुसूर होऊ द्या बरं तिकडं.
मी इकडे किती मोठ्यानं बोलू द्या, लगे माणसं तिकडे बोलतात. बघितल्याशिवाय राहत नाहीत. शिवाजीराजाचं लक्ष नाही, पण तुकोबरायांचं लक्ष आहे. तुकोबराने पाहिलं हे संधी साधू लोक शिवाजीराजे कीर्तनात रमलेले पाहून संधी साधण्याकरता आलेत. तुकोबराने विचार केला, पांडुरंगा काय रे, कीर्तनात बसल्यावर त्या ठिकाणी अन्याय व्हावा. तुकोबरायाची ताकद आहे, तुकोबरायांचं सामर्थ्य आहे. वेगवेगळ्या प्रसंगानं प्रसंग सांगितला जातो. ज्या वेळेला त्या शत्रूच्या सैन्यानं आतमध्ये डोकावून पाहिलं त्यावेळेला कीर्तनात बसलेला प्रत्येक व्यक्ती शिवाजीराजासारखा दिसू लागला. आता इथं थांबायचं नाही. तुकोबरायांकडे पाहत असताना चमत्काराच्या नजरेनं बघायचं नाही. संताकडे बघताना चमत्काराच्या दृष्टीनं पाहायचं नाही. संत चमत्कार करतात ते संत असतात असं बिलकुल नाही. त्याचं कारण आहे, संताकडे चमत्कारानं बघायची गरज नाही. संत हाच एक चमत्कार आहे, त्याचा स्वतंत्र चिंतन आहे. मी त्याच्यात आता फारसं बोलत नाही, मला पुढे जायचं आहे. जगद्गुरु तुकोबरायाकडे चमत्कारानं पाहायचं नाही. कीर्तनातला प्रत्येक व्यक्ती शिवाजीराजा येते. माझं वाक्य लक्ष देऊन ऐका. कीर्तनातला प्रत्येक व्यक्ती शिवाजीराजासारखा दिसणं एवढ्या चमत्कारापुरतं तुकोबरायाकडे बघायचं नाही. तुकोबरायांचं सामर्थ्य एवढं आहे की तुकोबरायाकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये छत्रपती बनण्याचं सामर्थ्य निर्माण करायची ताकद तुकोबरायांच्या विचारात आहे. म्हणून तुकोबराय समर्थ आहे. धन्य तुकोबा समर्थ, 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 धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला तर जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबराय समर्थ आहेत. समर्थाची व्याख्या काय? सामर्थ्य भव समर्थ. ही मी व्याख्या मान्य करत नाही. मी जरा पुढची व्याख्या सांगतो. स्वतः सामर्थ्यवान असणं त्याला समर्थ म्हणत नाही. मग आपल्याकडे येणाऱ्याला जो सामर्थ्यवान बनवतो तो समर्थ. तुकोबराय समर्थ आहेत. तुकोबरायांकडे येणाऱ्याला प्रत्येकाला ते सामर्थ्यवान बनवतात म्हणून ते समर्थ आहेत. म्हणून त्या समर्थाचाच उपदेश आपल्याला समर्थ बनवत असतो. विठाला विठाला असं शास्त्रानं उपदेश करण्याचा अधिकार फक्त दोघांना दिला. एक श्रुती माता आणि दुसरे संत. अहितापासून काढीती हितदेवनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. ज्ञानोबा म्हणतात अहितापासून काढीती हितदेवनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. म्हणून श्रुती माता. आणि दुसरे संत शोधोनी आले संत हिताहित जगाचे. म्हणून दोघालाच आहे. आई वडिलाला नाही. का नाही? त्याचं कारण आहे का? प्रत्येक आई वडिलाला आपल्या लेकराचं हितच व्हावं वाटतं, पण आई वडिलानं हिताची केलेली लक्षणं
हिताचीच असतील का याच्याविषयी शंका आहे. माझं वाक्य पुन्हा ऐका. प्रत्येक आई वडिलाला मुलाचं हितच व्हावं वाटतं. प्रत्येकाला वाटतं माझं लेकरू डॉक्टर व्हावं, पण ते डॉक्टर होत नाही. ते घेतं डॉक्टर बसतं शेतनांगरीत. दोष त्याचा नाही, आईवडिलाचा दोष आहे का? नाही. प्रत्येक आईवडिलाला वाटतं माझं लेकरू मंत्री व्हावं, पण ते मंत्री होत नाही. होतं वाजंत्री, घेतं लग्नाच्या सुपाऱ्या. दोष त्या आईवडिलाचा नाही. आईवडिलाला आपल्या लेकराचं हितच व्हावं वाटतं, याच्यात शंका नाही. ऐका, तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो. एका गावामध्ये एक अतिशय गरीब माऊली, अतिशय गरीब. काय असतं, भगवंताची काय लीला आहे काय गुरुजी लक्षात येत नाही. एखाद्याच्या घरी एवढं देतो भगवान परमात्मा, खायला माणसं नसतील. बंगला एकरभरचा एकच मधीभूतासारखं फिरतो, एकटंच. राहायला कोणी नाही, खायला कोणी नाही. आणि पालामध्ये धापाचा असतात, पण खायची पंचायत. या बिचारीचं नशीब असं होतं काय देव जाणे. अतिशय गरिबी, 2 पत्राचं घर, अर्धा गुंठा जमीन मालकीची नाही. दुसरा मुलगा झाला, आणि दुसरा मुलगा 6 महिन्याचा झाला की दुर्दैव काय असतं एखाद्याचं, कपाळाचं कुंकूही हरवलं गेलं. नवरा गेला, अर्धा गुंठा जमीन मालकीची नाही, 2 लेकरं पदरात पडली, 2 पत्राचं घर आहे, आणि त्या घरात राहून संसार करायचा आहे. त्या लेकराला मोठं करायचं, कसं जगावं त्या माऊलीच्या पुढं प्रश्न आहे. तिने विचार करायला सुरुवात केली, जगावं का न जगावं. जगावं तर हा समाज नावाचा राक्षस नीट जगू देईल का, काय करावं. मात्र भारतातल्या स्त्रिया कुलवान असतात, धैर्यवान असतात, शीलवान असतात. प्रसंग पडला तर आपल्या मातृभूमीचं रक्षण करत असताना आपल्या लेकराला छातीला कवटाळून किल्ल्याच्या तटावरून घोडा फेकून देणाऱ्या झाशीच्या राणीचा हा देश आहे. म्हणून या स्त्रियांचा गौरव वेगळा आहे, या माऊल्यांचं धैर्य वेगळं आहे. त्या माऊलीनं विचार केला, आपल्या पदरात 2 लेकरं आपल्या मालकानं टाकलीत, मालक देवाघरी गेलेत, पण या लेकरांना लहानाचं मोठं करायची जिम्मेदारी आपल्यावर आहे. तोपर्यंत आपल्याला ध्येय सोडता येणार नाही. त्यानं भांडे घासायला सुरुवात केली. रोज 10 घरचे भांडे घासायचे, आणि भांडे घासून आल्यानंतर त्या लेकराला जवळ घ्यायचं, डोक्यावरून हात फिरवायचा. बाळाओ, माझ्या हाताकडे बघा रे, मी तुमच्याकरता कष्ट करते. तुमचे वडील देवाघरी गेले, मी तुम्हाला पित्याचं काही कमी पडू देणार नाही. फक्त माझ्या कष्टाची जाणीव ठेवा आणि खूप अभ्यास करा. बरं, शाळेत घालावं, शाळेतून आलं की पुन्हा मांडीवर घ्यावं, आपले हात दाखवावेत. बघा हे कष्ट, हात घासून भांडे घासून माझे हात कसे झालेत, या हाताची जाणीव ठेवा. आणि कष्ट करते मी तुमच्याकरता, एवढं लक्षात ठेवा. अभ्यास करा. आपल्या लेकराला खूप शिकवा, खूप शिकवा, पण त्याला शिकवत असताना तुम्हाला झालेल्या कष्टाची जाणीव होऊ द्या. नाहीतर पुन्हा म्हातारपणी तुम्हाला कष्टल्याशिवाय राहणारच नाही. आता काही माणसं म्हणतात, मी माझ्या लेकराच्या पायाला माती लागू देणार नाही. तुझी माती झाली म्हणून समज. 100 रुपयाची फीस भरायला किती घाम गाळावा लागतो हे त्याला कळलं पाहिजे. सुट्टीच्या दिवशी त्याला शेतात आणलं पाहिजे, त्याला कापूस यायचा आहे लावलं पाहिजे, त्याला काम करायला लावलं पाहिजे, त्याला कळाली पाहिजे कामाची किंमत. जर नाही कळाली तर ती उद्या आपली किंमत करेल का नाही सांगता येत नाही. कारण आज सध्या देशाची परिस्थिती अशी आहे, वृद्धाश्रमात गेलात तर ते त्या वृद्धाश्रमामध्ये एकही शेतकऱ्याच्या आईवडील तिथं नाहीत. शेतकऱ्याचे आईवडील बिलकुल नाहीत. तिथं मोठ्या मोठ्या नोकरदाराचेच आईवडील आहेत. हे दुर्दैव आहे. असो, माझा मुद्दा इथं आहे, त्या माऊलीनं आपले लेकराला कष्ट दाखवावेत. ते लेकरं बी आईच्या कष्टाची जाणीव ठेवत होते, खूप अभ्यास करत होते. पहिल्या नंबरनं पास व्हायची प्रत्येक वर्गात. आणि बघता 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 दोघं पहिल्या नंबरनं पास होत होत त्यांच्या हातात नोकरीच्या डिग्रीचा कागद पडला. नोकरी लागली. नोकरीचा कागद घेऊन ते दोन्ही मुलं आईकडे धावत आले. आईनं पाहिलं, लेकराच्या हातातला तो कागद बघितला, दोघाला हृदयाला कवटाळलं, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईनं सांगितलं, बाळा हो, तुमच्याकरता मी इतके दिवस भांडे घासले, पण माझ्या कष्टाचं चीज झालं. आई, आता फक्त 2 महिने तुला भांडे धुवायचेत, पुन्हा तुला गरज नाही आमची पगार हातात आल्यावर, पुन्हा तुला कष्ट करायची गरज नाही, फक्त पगार हातात येईपर्यंत आता कष्ट करायचेत. आईला आनंद वाटला. लेकरं बाहेर फिरायला गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी थोरला मुलगा आईकडे आला. म्हणला, आई जे माझ्याकडे 1 महिन्याचा वेळ आहे. मग आपल्या गंगेच्या किनाऱ्यावर एक साधू महात्म्याचा सिद्ध आश्रम आहे. बरं, इथं 1 महिना टोकार पोराच्या नादी लागण्यापेक्षा मी आश्रमात जाऊ का? आई म्हणली, जा बाळा, हे काय विचारायचं का? आनंद आहे, जा. तो आश्रमात गेला. वाचा सिद्धी पावलेला महात्मा होता. महात्म्याच्या शब्दात सामर्थ्य होतं, क्रांती करण्याची ताकद होती. त्यानं प्रवचन श्रवण करत गेला. विचारामध्ये बदल झाला, वैराग्य निर्माण झालं, आणि तो धावत घरी आला. आई,
मला खऱ्या सुखाचा पत्ता कळालाय, आता मी नोकरी करणार नाही, मला आशीर्वाद दे, मला सुखाच्या प्राप्ती करता निघायचे. आता आईच्या पाया पडला, नोकरीचा कागद फाडून टाकला आणि जंगलाच्या दिशेनं निघून गेला. दुसरा जो मुलगा आहे त्यानं नोकरीचा स्वीकार केला, बंगला बांधला, गाडी घेतली, 25 एकर जमीन घेतली, केळीची बाग लावली, लग्न केलं, त्याला मुलं झाली. आता दोन्हीपैकी चांगला मुलगा कोणता? जंगलात गेलेला चांगला का नोकरी करून लग्न केलेला चांगला? जंगलात गेला. नक्की? नक्की 100%? काही घोटाळा नाही? मग कोण कोण पाठवाय तयार आहे? मग जंगलात गेलेला म्हणायला सोपं आहे, पण पाठवायची पाळी आली की दुसऱ्याचा. राम जावा पण वनवासाला गेला पाहिजे आणि यानं मात्र राम म्हणा म्हणून मुक्त व्हावं आणि त्यानं राम राम म्हणून मरावं. राम जन्मावा दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात कोण म्हणतंय? जंगलात गेलेला म्हणायला सोपं आहे, पण त्या आईच्या नजरेतून बोला ना, आईला कोणता चांगला वाटल? नोकरी केलेला, लग्न, नातू मांडीवर खेळतेत, तीच बरं वाटणार आहे. म्हणून मी वाक्य वापरलं होतं, प्रत्येक आई वडिलाला आपल्या लेकराचं हितच व्हावं वाटतं, पण आईनं केलेली हिताची लक्षणं हिताचीच असतील का याच्याविषयी शंका. हित नाही ठावे जननी जनका गाविला लौकिका आचारते गाविला लौकिका आचारते. हित नाही ठावे जननी जनका हित नाही ठावे जननी जनका महाराज म्हणाले हित नाही ठावे जननी जनका. म्हणून आपल्या हिताची जाणीव संतांकडे, म्हणून संतांच्या उपदेशानं आपल्या जीवनाचा उद्देश सफल आहे. तुकोबरा म्हणतात, बाबा रे, मनुष्य देहासारखा उत्तम देह मिळालेला असताना या देहानं कर्म करताना जाणून कर्म करणं गरजेचं आहे. अजाणतेपणानं कर्म करायची नाहीत. का? आपल्याकडं वैचारिक शक्ती आहे, बाकी सगळं सारखं आहे. आहार निद्रा भयमैथून सर्वविनिशी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाण उद्धवा. आपल्याकडे विशेष ज्ञान आहे आणि त्या ज्ञानानं जाणून कर्म करणं अपेक्षित आहे, अजाणतेपणानं नाही. बघा, बैलालाही भूक लागते, माणसालाही भूक लागते. बैलाच्या पुढं टाकल ते बैल खाते, माणसाच्या पुढं टाकल ते खातात का माणसं? नाही, टाकल ते खात नाही. टाकून दिलेलं खातील कदाचित, पण टाकल ते खात नाहीत. जेवताना थोडं विशेष बघतात, लोणच्याची फोड आहे का. बरं, आमच्या वारकरी मंडळी तर फार हुशार असतात, मागायचं तर नाही, खाल्ल्याशिवाय राहायचं नाही. शेंगदाणे खायचे असले की शेंगदाणे मागायचे नाहीत. मग आई साहेब भूमिंग प्यारला नव्हता का म्हणायचं. ती म्हणते माय महाराजाला शेंगदाणे आलेच लगेच. ते ठरलेलं असतं. माणसं आहारात विशेष बघतात का? आपल्याकडे विशेष ज्ञान आहे. गाढवाला झोप येते, माणसालाही झोप येते. गाढव कुठेही लोळतं, उकंड्याच्या कडीला, रस्त्याच्या कडीला. त्याला काही गादी लागत नाही, त्याला खोली लागत नाही, सतरंजी लागत नाही, कुठेही लोळतं. कोण? गाढव. गाढव कुठेही लोळतं, त्याला सतरंजी लागत नाही. माणूस कुठेही लोळतो का? लोळत नाही. का? त्याच्याकडे विशेष ज्ञान आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुमच्याकडे विशेष ज्ञान आहे ना, तुम्ही एक काम करा, जाणून कर्म करा, अजाणतेपणानं कर्म करायची नाही. जाणीव महत्वाची आहे. मग आता मला सांगा, आपण जाणतीत का नेनतीत? बरं, दुसऱ्या भाषेत विचारतो, आपल्याला कळतंय का नाही कळत? कळतंय म्हणले बघा ते. कळतंय का नाही? काही नाही म्हणालेत, काही कळतंय म्हणालेत.
2 पार्ट्या पडायचा आकार दिसायला आहे. या पार्टीनं तर आपली कार्टी बिघडून गेली. आमची लेकरं बिघडायला 2 गोष्टी कारणीभूत आहेत, एक निवडणूक आणि दुसरी मिरवणूक. 2 गोष्टीमुळे लेकरं बिघडतात. कळतंय म्हणत असाल तर ऐका, अर्जुन जाणता होता का नेमता होता? अर्जुन जाणताय. अर्जुनाकरता गीता सांगितली भगवंतानं. मात्र त्या अर्जुनाचा प्रश्न आहे, ज्या वेळेला युद्धाची तयारी झाली, कुरुक्षेत्रावर सैन्य तयार आहे, देवानं अर्जुनाचा रथ तयार केला, अर्जुन रथामध्ये बसला, अर्जुनानं आदेश दिला भगवंताला, सेनयोर भयोर मध्ये रथम स्थापयाम्यच्युतः, अच्युतः माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. देवानं रथ काढला, दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला आणि अर्जुनानं सगळीकडे बघितलं. देव काहीतरी रथाची दोरी वगैरे बांधत असतील. मात्र अर्जुनाची अवस्था अशी झाली, गांडीवं संस्कृते हसतात त्वक्षेव परिधयते, नाक मुख गळू लागले, लटलट लटलट अर्जुन कापू लागला. अर्जुनानं देवानं विचार केला, आता आबाळ गरजत होतं, सेनयोर भयोर मध्ये रथम स्थापयाम्यच्युत, दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल असं सांगितलं होतं. आता कुठं गेलं आबाळ एवढ्या झटक्यात? मागं फिरून बघितलं तर अर्जुन गलित गात्र. अर्जुना, अरे काय झालं? युद्धाला तयार हो. अर्जुनानं सांगितलं, मी युद्ध करणार नाही. देव म्हणले, वेडा का खोळा, लोक काय म्हणतील? म्हणते अर्जुन बिहाला म्हणू दे, नाही तर पळाला म्हणू दे, युद्ध करणार नाही. देवानं जाणीव करून दिली, अर्जुना तू कोण आहेस? विसरलास का? तुवा संग्रामो हारू जिंतीला, निवात कवचाचा टाव फोडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी, युद्ध कर. ते म्हणला, पवाडा केला तेव्हा केला, आता मी युद्ध करणार नाही. आता माझा प्रश्न असा आहे, अर्जुनानं युद्धाला नकार का दिला? त्याची 2 कारणं आहेत. एक कारण आपल्या सर्वांना पाठ आहे. ज्ञानोबांनी मोठं सुंदर दृष्टांत देऊन सिद्धांताकडे आलेत. का भ्रमर भेदी कोडे, भलतेशे काष्ट कोरडे, परिकळिके माझे सापडे कोवळे या. ज्याप्रमाणे ते भुंगा आहे का नाही, तो भुंगा वाळलेल्या लाकडाला, चिरेबंदी आता आम्ही बघितलं पंजाबरावच्या तिथं, ते लाकडाचं माळवद आता राहिले नाहीत, त्या लाकडाला तो भुंगा कर 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 करतो, त्याचं बुसकट तयार करतो. तोच भुंगा जर कमळाच्या फुलामध्ये अडकला तर त्या पाकळीचा छेद करून बाहेर येत नाही काष्टाचा गुमान, नाही काष्टाचा गुमान, नाही काष्टाचा गुमान, नाही काष्टाचा गुमान. कोणी भ्रमर सुमन, कोणी भ्रमर सुमन, तो भुंगा कमळाच्या झाडाच्या पानाच्या नाजूक पाकळीचा छेद करून बाहेर येत नाही. त्याप्रमाणे तैसा अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. एक कारण काय सांगितलं? अर्जुनाला मोह झाला. देवानं परत गीता सांगितली, नष्टो मोहा स्मृती लब्धा, मोह सोड, युद्धाला तयार हो. अर्जुन म्हणला, तू सांगितलेलं मला सगळं कळालं, मी मोह सोडतो पण युद्ध करणार नाही. आता दुसरं कारण फार महत्वाचं आहे. अर्जुन फार हुशार आहे. अर्जुन म्हणला, देवा कमी आहे. अर्जुन म्हणला, देवा तू मोठा हुशार आहेस रे, मोठा चतुर आहेस रे, मोठा गोड बोले आहेस, काय झालं? तू मला युद्ध करायला लावशील? मग अरे मला युद्ध करायला लावशील, या लोकांना मारायला लावशील, माझ्या हातून पाप करून घेशील आणि माझ्या पापाचा ढिगारा तो झाल्यानंतर माझ्याजवळ जर पाप झालं तर तू जोडीला हातीचा दुरी होशील. बघा अर्जुनाचे किती सुंदर वाक्य. देवा तुझी जोडी जोडण्याकरता 1 जन्म नाही रे, अनंत जन्म आम्ही पुण्य केले रे, त्यावेळेला तुझी प्राप्ती झाली आहे. बहुत सुकृताची जोडी, 1 जन्म नाही बहुत. आणि आत्ता तू काय करशील? मला पाप करायला लावशील आणि माझ्या हातातून निघून जाशील, म्हणून मी युद्ध करणार नाही. मग देवाने विराट रूप दाखविलं, तू यांना कोण मारणार आहेस? मीच मारणार आहे हे सांगितलं. आता अर्जुनाचे शब्द ऐका, मी सगळा विस्तार करत नाही, मी थोडक्यात सांगितलंय. आता अर्जुन काय म्हणतो ऐका. अर्जुन म्हणला, देवा आता मात्र मला काय कळावं काही कळत नाही, तूच सांग तरी उचित काय आम्हा. हा शब्द कोणाचा आहे?
अर्जुनाचा आहे. अर्जुन म्हणतो मला कळत नाही, आणि मग आपण कळतंय म्हणलं किती गंमत आहे. विठाला विठाला हरा विठ्ठल हर अरे अर्जुनाचं सोडा, तो कोबराय सुद्धा म्हणतात. करोनी उचित करोनी उचित करोनी उचित करोनी उचित करोनी उचित सुद्धा म्हणतात करोनी उचित. मग आपल्याला उचित कळतंय म्हणणं किती गमतीचं आहे. उचिताच हे बघा, आणखीन एक मुद्दा आहे का, केवळ कळणं महत्वाचं नाही, जे कळलंय ते उचित कळलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेला आपल्याला गोष्टी कळतात, पण ज्या कळाल्यात त्या उचितच असतात असं नाही. म्हणून केवळ कळणं महत्वाचं नाही, उचिताची जाणीव महत्वाची आहे, योग्यतेची जाणीव महत्वाची आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही आता या अभंगामध्ये विश्वव्यापक जो संतांचे विचार आहेत त्या विचाराचा विचार या अभंगात आहे. वारकरी संप्रदाय हा विश्वाचा धर्म का पाहिजे त्याचा विचार करायचा असेल तर या अभंगाकडे बघावं लागतं. वारकरी संप्रदायाची विचारधारा एक गाव, एक तालुका, एक जात, एक पंथ, एक धर्म, एक देश, एका गावापुरती मर्यादित नाही. त्याची व्यापकता बघायची असेल तर या अभंगाकडे यावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, उचित जाणा, पण काय उचित? उचित जाणावे मुख्य